सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। संत सर्वज्ञ दासोपंत स्वामींची भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायावरची ही टीका, हे भाष्य, आज त्याचा समारोप सारांश रूपाला. खरं म्हणजे कालपर्यंत आपण सगळ्या ओव्या बघितल्या, पण आज त्याचं सार रूप, सार स्वरूप, नेमकं काय चित्र आम्हाला देतंय, नेमकं आम्हाला काय एकत्रितपणे देतंय, एकसंगपणे काय आमच्या मंजुळीत देतंय, याचा थोडासा सार रूपानं आज विचार करूया. 997 ओव्यांचा हा अध्याय आहे, 12वा अध्याय. मुळात गीतेचा 12वा अध्याय हा 20 श्लोकांचा, त्याच्यावरती जवळजवळ 1000 ओव्या दासोपंत लिहितात. आता या 1000 ओव्यांच्या मध्ये नेमकं पुन्हा पुन्हा मी हेही सांगत आले की तेच सांगितलंय, पण तरी सुद्धा साहित्याच्या, वाङ्मयाच्या अंगाने जर विचार केला तर दासोपंतांची शब्दशक्ती, शब्द प्रभुत्व हे मोठं विलक्षण आहे. आज याही अंगाने आज विचार करूया. आजवर आपण जो विचार केला तो पारमार्थिक अंगाने दासोपंत काय सांगतायत, वेदांताच्या भाषेत ते काय आम्हाला पारमार्थिक बोलतायत, किंवा पारिभाषिक शब्द कोणकोणते वेदांताच्या अंगाने येत आहेत आणि आम्हाला ते कोणता संदेश देत आहेत. पण आज या सर्वांच्या बरोबरीनं दासोपंतांच्या शब्दांची शैली, त्यांचं शब्द प्रभुत्व या अंगाने आम्हाला समोर येतं. आता खरं म्हणजे दासोपंतांच्या पहिल्या 15 ओव्या या अध्यायामध्ये श्री दत्ताच्या स्तुतीनं भरलेल्या आहेत. कशा प्रकारे स्तुती केली आहे, किती संबोधनं वापरली आहेत, त्यातलं वैविध्य आणि त्या वैविध्याबरोबर त्या प्रत्येक शब्दामागे असणारी समयसूचकता, भावगर्भता, या दोन्ही गोष्टी फार विलक्षण लक्ष वेधून घेणार आहेत. किती नावांनी त्याची स्तुती केली आहे, जय जयकार केलाय. तर दासोपंत म्हणतात, आधी श्रीदत्ताला नमन केलंय आणि सुरुवातीला म्हणतात, जय जयाजी आनंद घना परमनिधाना पुराणा पुरुषोत्तमा आनंद कंदा अवधूता पूर्णबोधा परब्रह्मा अगाधा पार्षदपती भक्त जनचिंतामणी निजात्मविद्येची तू खाणी. अशा प्रकारची संबोधनं आणि तुझ्या स्मरणानं आमच्या दोषांची धुनी होय, असंही त्यांनी एका ठिकाणी नमूद केले. भवचक्राचा तू नियंता आहेस, सायुज्य मोक्षाचा दाता आहेस आणि कृपाळुवा अज्ञानतमी तू भास्करू आहेस, ज्ञानफळदाता आहेस, कल्पतरू आहेस आणि नकळे नकळे तुझा पारू तुझी या स्वरूपाचा, असं वर्णन दासोपंत करतात. आता या सगळ्या संबोधनांचा जर विचार केला तर भक्ती योगाच्या अंगानं जे जे भक्ताला हवं आहे ते देणारा कोण, असा विचार दासोपंतांनी अगोदर केला असावा आणि मग त्या भक्ती योगाला लागणारं सारं काही देणारा, त्या सर्वांची पूर्ती करणारा, अशा प्रकारची संबोधनं दासोपंतांनी वापरली. दीन दयाळू वा सुरपती असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि शेवटी ते असं म्हणतात की मी अतिशय अज्ञानी आहे, मी काय म्हणायचं त्याला, की मी दोष सहित अशा प्रकारचा भक्त आहे आणि तुझं वर्णन करताना माझ्या तोंडून तुझ्या वर्णनासाठी जर अयोग्य दृष्टांत बाहेर पडला तर त्याचा दोषारोपण विख्यातू अशा प्रकारचा विधी होईल आणि तो मला लागेल. स्फटिकासारखा तुला तेजस्वी म्हणावं, तंदूर पिठासारखा शुभ्र म्हणावं, सोमासोमू नव्हे शिरगोळा म्हणावं, तर असे दृष्टांत हीन दृष्टांत होतील आणि हे हीन दृष्टांत तुझ्या संदर्भात कसे वापरावेत. आणि हे हीन दृष्टांत तुझ्या संदर्भात मी जर वापरले तर मी मूर्ख आहे, अज्ञानी आहे असं तू समज आणि
आता सर्वज्ञ एक करावे, प्रेमची ओळख होऊन घ्यावे. या सर्वांच्या ठाई केवळ माझं प्रेम तू पहा. प्रेमा व्यतिरिक्त माझ्याशिवाय दुसरं तुला देण्यासारखं काही नाही. शब्द वापरताना मी अज्ञानी आहे, मी मूर्ख आहे आणि ते चुकले असतील तर तो क्षमापराध माझा पोटात घ्यावा, अशा प्रकारची विनंती दासोपंत करतात. आणि हा अज्ञानवाद आहे. तुम्ही स्वामी आहात, माझा शब्द आपण स्वीकार करावा आणि निजात्म रूपाचा बोध मला या ठिकाणी देऊन तो प्रकट बोधू मला तुम्ही द्यावा, अशा प्रकारचं वर्णन दासोपंत सुरुवातीच्या ओव्यांमध्ये करतात. आता आज आपण सार रूपाने हे सगळं संपूर्ण बघून याची सांगता करणार आहोत, म्हणून पुन्हा एकदा उजळणी. 11व्या अध्यायामध्ये मुक्तीचा तू ठाव सांगितलास आणि अर्जुनाला तुझ्या त्या विश्वरूपाचं भय वाटलं आणि म्हणून हे परमेश्वरा अर्जुनाला आश्वासित करण्यासाठी तू बोल, अशी दासोपंतांची मनोनीत अवस्था आहे. आणि मग अर्जुनाला आश्वासित करून श्रीकृष्ण पुढे म्हणतायत असं दासोपंत सांगतात. गा अर्जुना, तप उपासना या प्रकारचे जे योजना आहेत त्या सुकृतांनी मी कोणालाही कळत नाही. कोणत्याही शास्त्राद्वारे मी कोणालाही कळत नाही. मी कळू शकतो फक्त अनन्य भक्ताला. आणि माझं सत्य ज्ञान झाल्या क्षणी तुझं आणि माझं एकरूप होणं अटळ आहे, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. पाण्यामध्ये पाणी मिसळून जावं तशी अवस्था प्राप्त होईल आणि हे तत्व केवळ भक्तियोगानेच कळू शकतं, असं श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला या ठिकाणी सांगतायत. भगवान श्रीकृष्ण भक्ती म्हणजे काय हे संक्षेपानं 11व्या अध्यायामध्ये सांगतायत. पण तरी सुद्धा ते ऐकून अर्जुनानं शंका उपस्थित केली आहे. काय शंका आहे ही? हे श्रीकृष्णराया, एक जण सगुण भसतोय आणि एक तर ब्रह्मनिराकार निर्गुण भसतोय. मग याच्यामधला श्रेष्ठ भक्त कोणता, विचक्षण भक्त कोणता, किंवा कोणाला भक्ताच्या साधनेमध्ये साध्याची प्राप्ती होते आणि तुला कोणता भक्त योग्य वाटतो? तेव्हा हा लक्ष्मी नारायण उत्तर देतोय असं दासोपंत म्हणतात. शांत, विरक्त, निर्वैर, विहित कर्म करणारा, माझ्या ठाई परमश्रद्धा असणारा, हृदयामध्ये माझ्याविषयी संपूर्ण प्रेम भरलेलं असलेला असा माझा भक्त मला आवडतो. ध्यान, भजन, संकीर्तन, नामगर्जन, पूजा, स्तुती हे सारं करणारा माझा भक्त योगियांच्या मध्ये सुद्धा श्रेष्ठ आहे, असं श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात. सगुण उपासक श्रेष्ठ जर आहेत तर तू निर्गुण उपासकांची काय गती आहे असं तू म्हणशील, असं अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतोय. आणि मग ती गती काय आहे ते मी तुला सांगतो. तू असं म्हणशील की सगुण उपासक श्रेष्ठ आहे, पण निर्गुण उपासकाची मग काय गती आहे बरं, असं तुझ्या मनामध्ये शंका उत्पन्न होईल. ते मी तुला सांगतो, तर तू ती ऐक. गुणातीत, अविनाशी, अक्षर, निर्विकल्प, निरंतर, नामरूप, शून्य, अपरिच्छिन्न, अव्यक्त, अनिर्देश, अनाम, आणि अशा प्रकारच्या या अनुश्रुत, आदी, अंत, मध्य अशा नसलेल्या, नाममानी, अनुमान करता न येणाऱ्या अशा अचिंत्य, अनंत, ब्रह्मांड विवर्तू, निर्विकार अशा निर्गुण स्वरूपाच्या या रूपाला जाणून घेणारे हे जे भक्त आहेत ते इंद्रिय समूहांचे दमन करतायत. मन आवरता आवरत नाहीये त्यांना. चंचल मनामुळे मनामध्ये विवेक उत्पन्न होत नाही, तो स्फुरत नाही. प्रत्याहार, प्राणनियम, देहधर्म, प्राणधारणा, देहधारणा, मनधारणा, आसनधारणा आणि अशा बाह्य निग्रहाचा प्रयत्न त्यांचा फोल ठरतोय. आणि जोपर्यंत त्यांचा अंतर्निग्रह होत नाही तोपर्यंत बाह्य धारणा काहीही उपयोगी नाही. आणि म्हणून बहिर्मुखी वृत्ती ही शम देते आणि अंतर्निग्रह अशा प्रकारचा शम देतो, दम देतो. आणि समत्व बुद्धीनं अंतर्मुख होऊन ज्ञाननिष्ठ हे साधन करतायत. अभ्यास बळानं निराकाराला हे निर्विकार भक्त बसतायत. खरं म्हणजे समुद्रामध्ये मेघ वर्षत असताना हे जसं पाणी एकरूप होणं आहे,
पावसाचं अंग हे समुद्राचं अंग होऊन जातं, ते वेगळे राहत नाहीत. तसं समुद्राचं आणि पावसाचं पाणी जसं पुन्हा वेगळं करता येत नाही, तशा प्रकारेच हे एकत्व आहे. सगुण भक्त द्वैतभावाने मला भजतात. अर्जुनाने मग शंका उपस्थित केली की निर्गुण उपासना करणारे तूच होऊन जातात. तुझ्या लेखी सगुण उपासक हे भेदवादी आहेत आणि ते भेदवादी असून सुद्धा निर्गुण उपासकाच्या पेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत, असं का बरं? आणि त्यावेळी खरं तर तुझं स्वरूप प्रत्यक्ष प्राप्त करणारे श्रेष्ठ असले पाहिजे. पण द्वैत भावानं सेवक असणारे भक्त श्रेष्ठ कसे? हे तर उलटी गंगा वाहिल्यासारखं आहे. तुझ्याच वचनाला तूच खोटं ठरवल्यासारखं आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, थांब थांब, घाई करू नकोस, माझं निरूपण ऐक. आणि निर्गुण उपासकाच्या सिद्धावस्थेमध्ये मीच होतो हे खरं आहे. सगुण उपासकाच्या भक्तीमध्ये भेदाची उपासना आहे, पण भक्तीचं जे फळ त्याला प्राप्त होणार आहे त्यामध्ये सुद्धा मीच आहे. भूमी आणि आकाशामधलं पाणी जसं सागराला जाऊन मिळतं, तसं भक्त आणि ज्ञानी या दोन्हीही भक्तांच्या ठाई सारख्याच प्रमाणामध्ये मी आहे. एकदेशीत्व आणि भेद हा साधन भूमिकांचा केवळ फरक आहे, परंतु त्यामध्ये भक्ती हे साधन सोपं आहे, सुकर आहे, सहज आहे, अतिशीघ्र फळ देणार आहे. आणि नुसत्या धडानं सागरामध्ये पोहून जाणं मोठं कठीण आहे. पण थोडं हाताचं सहाय्य घेतलं तर ते थोडं सुकर होईल. पण त्याहीपेक्षा नौकेतून तरून जाणं हे कितीतरी सुकर आहे ना. पण हे नुसतं सुकरच नव्हे, तर नौकेतून तरून जात असताना बुडण्याचं भय नाही, आणि अशा प्रकारची ही भक्ती आहे. पण सहस्त्रातून एखादाच निर्गुणाची उपासना करणारा, कठीण साधन करणारा असतो. परंतु माझ्या आधारानं हा जो भक्तियोग आहे तो जर तू केलास तर हा भक्तियोग अभंग आहे. योग दुर्गम कसा आहे हे तुला सांगतो. याच्यामध्ये अव्यक्तावरती हे भक्त आसक्त होतात. काही आधार नसताना निराधारावरती हे साधक चित्त एकाग्र करतात. सृष्टी मिथ्या आहे असं मानतात. सगुण साकार हे सारं खोटं आहे, मायामय आहे असं मानतात. देव भक्त हे दोन भाग वेगळे असणं हे वृथा आहे असं मानतात. आणि संन्याशी वृत्तीनं, बुद्धिबळानं निर्गुणाचं ध्यान, निर्गुणाचं अवलंबन हे माझे भक्त करत राहतात. तिथेच त्यांचं मन ते आसक्त करतात. आणि अशी साधना करताना होतं काय हे मी तुला सांगतो. हे अर्जुना, अशा प्रकारचं निर्गुण निराधार साधन करताना केवळ आणि केवळ क्लेश वाढत राहतात. मन स्थिर होत नाही, बुद्धी विवेक स्फुरत नाही. आणि देहामध्ये जर मनामध्येच काही बदल होत नाही तर देहामध्ये काय बदल होतील? चित्त स्थिर नसल्यामुळे ते स्वस्थ बसू शकत नाही. चंचल इंद्रिय दमाचाच बिमोड करायला निघतात. अंतरंगामध्येच बोध होत नाही. मग बाह्य निरोध करून तरी काय उपयोग? मग त्रास वाढतो, आळस उत्पन्न होतो, झोप वाढते. याच्यामध्ये आणखी पुढे वर्णन केलेले क्षुधा तृषा वाढते. आणि मग कंदमुळं खायला हा माणूस सुरुवात करतो की हे नको, आपण आता साधन केलं पाहिजे. पुन्हा त्या मार्गाला साधनाच्या सुरुवात करतो आणि मग तेही त्याला सोसत नाही. रोग उत्पन्न होतात. योग साधनानं मनाला, शरीराला कष्ट पडतात. पाचही प्राण त्याचे उपाशी पोटी वगैरे असे गुदमरायला लागतात. आणि मग त्याला चांगलं चुंगलं खायची इच्छा प्राप्त होते. आणि मग रसनेसाठी, रसनेच्या तृप्तीसाठी उत्तम अन्न मिळवायचा तो प्रयत्न करतो. मग ते अन्न मिळवतो, ते अन्न खूप खातो. पाण्याला सुद्धा पोटात जागा तो ठेवत नाही. आणि त्यानं सुद्धा त्याचे प्राण गुदमरायला लागतात. आणि मग ही सगळी योग साधनेची जी केलेली यातायात होती ती सगळी वाया जाते. त्यानंतर त्याला स्त्रीची कामना होते. कोंडून ठेवलेल्या कामाला स्त्री दिसल्याबरोबर तो काम उफाळून येतो आणि दुर्बळा बकावर पडला ससाणा जैसा अशी अवस्था त्याची निर्माण होते. मग स्त्रीचा वियोग त्याला सहन होत नाही.
त्याचं दुःख होतं, वेदना होतात आणि मग स्त्रीचा सहवास त्याला हवा हवासा वाटू लागतो, किंबहुना ते अपरिहार्यच होऊन जातं. आणि स्त्रीच्या सहवासाने मग काम, क्रोध, चिंता, शोक, मोह, भ्रांती, ममता, अहंता, लोकेशणा, वित्तेषणा, भोगेशणा, आसक्ती, कल्पना, वासना हे नाना विकार उत्पन्न होतात. परिग्रह सुटला नाही तर केवळ त्रास होतो, हेच दासोपंतांना इथे सांगायचं. क्षुधा, तृषा, निद्रा, जागृती, यात्रा याचं नियमन करू लागतो, तो पाळतो, तो राहतो, निवृत्त वृत्तीने अभ्यास करतो, परंतु तिथेही त्याला क्लेश होतात. इंद्रिय वेग स्थिरावत नाहीत, ते शांत होत नाहीत. अभ्यास दुःख तो भोगत राहतो. आणि जिथे प्रत्याहाराची सोसणी असते, प्राणायामाची दाटणी असते आणि अशा काचणीमध्ये त्याचा जीव सापडतो आणि मग तिथे कुठे कसलं सुख आलंय. साही मंडळ भेदून मन पवन ऊर्ध्व गतीने ब्रह्मरंध्र भेदून जावा लागतो, पण असं तर काहीच होत नाही, त्याला काहीच प्राप्त होत नाही. आणि मग एकदेशित्वासाठी हे साधन होतं, पण एकदेशित्व मात्र हाती पडलेलं नाही. कष्ट मात्र सोसावे लागले. आपल्याच अज्ञानाचं फळ हा जीव, हा भक्त भोगत राहतो. अशक्त जे या मार्गाला लागलेले असतात त्यांना अति कष्ट होतात आणि ते माघारी फिरतात. सशक्ताला केवळ दुःख आणि कष्ट भोगावे लागतात, ते त्याच्या वाट्याला येतात. कष्ट किती सोसावे याला अंत राहत नाही, किती दिवस सोसावे यालाही अर्थ राहत नाही. जन्मभर हेच करत राहावं का, असा प्रश्न भक्ताच्या मनामध्ये उत्पन्न होतो. आणि मग निराधार असं हे क्लेशकारक साधन यातून सहसा काहीही निष्पन्न होत नाही, कारण सामान्य ज्ञान्याला, सामान्य भक्ताला हे महाकठीण आहे. गंगा जशी उलटी वाहत नाही तशी आधाराशिवाय इंद्रिय परतून लावता येत नाही. आणि म्हणून माझी प्राप्ती व्हायची असेल तर मलाच कर्म समर्पून भक्तानं माझ्या अधीन होऊन राहावं. आणि म्हणून हे पांडुसुता हठयोगाची वासना सोडून केवळ माझं मूर्ती ध्यान एकांतामध्ये तू कर. भिंतीवरचं चित्र जसं भिंतीला जडून असतं, त्याच्यावरती ते एकरूप होऊन जातं, तसं तुझ्या चित्तामध्ये माझं रूप रेखाटून घे, त्याचं ध्यान कर. आणि भिंतीवरचं चित्र जसं त्या भिंतीपासून वेगळं करता येत नाही, तसं तुझ्या चित्तातून माझं रूप वेगळं करता येणार नाही, इतकं माझं ध्यान कर. माझं षोडशोपचार पूजन कर. अंतराकाशी मन एकरूप ठेव. उत्तम मंदिर बांध, सिंहासन कर. परिवारासह याची पूजा कर, ध्यान कर. पण हे जर तुला शक्य नसेल, तुझी स्थिती नसेल, परिस्थिती नसेल, वित्त नसेल, तुझी तेवढी शक्ती नसेल, तर तू मानसपूजा कर. मानसपूजेमध्ये सुद्धा हे सगळे उपचार आहेत, पंचोपचार आहेत, हे सारे तू कर. आणि ही जी उपासना आहे ही दासोपंत, पूर्ण दासोपंत ही सगळं उपासना वर्णन करत आहेत. म्हणजे कस्तुरी स्नेह स्फेटन शरीरावरती त्या देवाचं करतायत भक्त, आणि संपूर्ण पूजा त्यांनी वर्णलेली. आणि ही पूजा करताना, हे सगळं रूपाचं ध्यान करताना या भक्ताची तहान भूक राहते. माझ्या ठाई नित्य मन, निद्रा, जागरण सगळं एकरूप करून टाक. मग लोक काहीही म्हणो, सदैव माझ्यामध्ये रंगलेल्या या भक्ताचा मी स्वतः भार वाहतो, हे निश्चित लक्षात ठेव. त्याला उचलून मी खांद्यावर घेतो, त्याला कुठे काटा टोचणार नाही, त्याला खडा कुठे टोचणार नाही, काटा रुतणार नाही, म्हणून माझं शरीर मी त्याच्या पावलाखाली अंथरतो. इतकं हा भक्त माझ्यावरती प्रेम करणारा असतो. संसार सागरामधून मी या भक्ताला नावेने तरून नेतो, किंवा त्याला मी माझ्या खांद्यावर उचलून घेतो, त्याला श्रम मात्र होऊ देत नाही. बाळ आईच्या पोटातून बाहेर पडल्यानंतर त्याला पुसणं, त्याला प्रक्षाळणं, त्याचं पालन करणं, पोषण करणं ही नंतरची गोष्ट आहे खरं म्हणजे. पण ही ममत्वाची कळ निर्माण होते, उत्पन्न होते ते बीज अंकुरतानाच. भक्त आणि मी आमचं हे असंच नातं आहे.
भक्तीचं आचरण करणाऱ्या भक्तांना माझ्या स्वरूपाचं ज्ञान तर होतच, पण तू म्हणशील की दुर्गम अशी ही निर्गुण उपासना श्रेष्ठ असताना मी हे खरं मानत नाही, सगुणाची उपासना मानतो, असं का? पण हे वीरपती, याची रोकडी प्रचिती तुझ्या समक्ष मी तुला देतो, तुला प्रकट करतो, तुला सांगतो. सहपरिवार यथासांग तू पूजन करतोयस, मनानं माझं ध्यान करतोयस, पण हे सगळं करताना परिवारामध्ये मन गुंतवून ठेवू नकोस. परिवारातलं मन तू काढून घे, माझ्या ठाई ठेव. मनाची चंचलता सोड, शरीराची स्फूर्ती उपजणार नाही, इंद्रियांची स्फूर्ती होणार नाही, असं ध्यान कर. अंतराकाशी मन एकाग्र कर. माझ्या मूर्तीचं ध्यान कर. द्रष्टा, दृश्य, दर्शन या त्रिपुटींचं साक्षीत्व, लय, एकाकार. चंद्रकलांनी युक्त असावा, रत्नांगी अंगरूप प्रकाश असावा, अंगभूत प्रकाश असावा. दिव्याच्या ज्योतीच्या मध्ये अंतरंगामध्ये प्रकाश अनुसूत्य असावा. असं तुझं जे संवेदन आहे आणि माझं सगुण रूप आहे हे एकरूप जाणावं. माझ्या ठाई बुद्धीचा तू प्रवेश कर. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता यांचं एकपण अनुभव आत्मभावानं पहा. माझा अभाव म्हणजे माझी आत्मसत्ता आणि माझा भाव म्हणजे आकार शून्यता, अशी खूण तुला पटेल. आणि यानंतर जे काही होईल ते स्वतःच तूच आपसुक जाणशील. मला काही एक शब्द सुद्धा बोलावा लागणार नाही. तू मीच होऊन जाशील, भेदरहित होशील, आत्माची ब्रह्म पावसी, अशी खूण तुला पटेल. ब्रह्मची होऊनी ब्रह्मी जिरे, अशी निर्विकल्प समाधी अवस्था, मन बुद्धी वेगळं असणार नाही, अशी तुझी होऊन जाईल. मन वेगळं असणार नाही, मना वेगळं भान असणार नाही, आणि त्यानंच माझं स्वरूप ज्ञान तुला जाणता येईल. आणि सदा सर्वदा सर्व काळासाठी तुझ्या माझ्यातलं द्वैत या ठिकाणी संपून जाईल. माझ्या या वचनावरती विश्वास असू दे, मनामध्ये संशय ठेवू नकोस. भक्तियोगानं मला प्राप्त करणं हे दुर्गम साधनाशिवाय सोपं सहज साधन आहे. हे धनंजया, याकरता दुसरं कोणतं साधन माझ्या प्राप्तीसाठी सोपं नाही. चित्त चंचल असेल, मनबुद्धी माझ्यात प्रवेशू शकत नसेल तुझी, तरी सुद्धा तुझा अभ्यास सोडू नकोस. अभ्यास योग कसा करावा हे मी तुला पुन्हा सांगतो, ऐक. श्रीपाद युगलांच्या प्रति दृष्टी चित्त एकरूप कर, मन स्थिर कर. पूर्वी सांगितल्याप्रमाणे पूजा आराधना करून मन स्थिर कर. संपूर्ण प्रतिमेचं माझ्या अवलोकन कर. तुझं मन स्थिर होत नसेल तर एक कर, केवळ माझ्या श्रीमुखाचं अवलोकन कर. विश्वास ठेव, मनाला आकलन होत नसेल तरी सुद्धा अभ्यास करत राहा. माझ्या कथेचं श्रवण कर, संकीर्तन कर, नामगर्जन कर, सेवा उपचार अंगवण कर. माझ्या मंदिराचं हे उत्थान करताना, भजन कीर्तन पूजन करताना तिथे वृक्षारोपण कर, प्रासाद रचना कर, पायाने यात्रा आणि माझ्या भोवती प्रदक्षिणा कर. दास म्हणून दासानं आता त्याचं पालन करावं अशी दासत्वाची भावना करून काया वाचा मने माझं कर्म करीत राहा. दासीचं शरीर जसं सर्वस्वी तिच्या स्वामीच्या अधीन असतं, तसंच तू स्वतःला माझ्या स्वाधीन करून टाक. वेद शास्त्र पुराण तीर्थ व्रत तपदान हे सगळं माझ्या कर्माहून न्यून आहे हे लक्षात ठेव. माझा कर्मव्रती हो, हे व्रत स्वीकार. या व्रताचं कंकण तू हातामध्ये बांध आणि आकाश तुझ्यावरती कोसळू दे, अथवा मोक्ष न मिळू दे, बंधन पडू दे, प्रपंचाचं बंधन पडू दे, लौकिक बुडू दे, परमार्थ बुडू दे,
पण हे व्रत, या व्रताचं कंकण तू सोडू नकोस. तुझा निश्चय आढळ असू दे, दृढ असू दे. आणि हे सर्व करताना एक लक्षात ठेव, हे केवळ कर्मकांड नव्हे, हे केवळ कर्तव्य म्हणून करायचं नाहीये, हे काही इच्छेनं करायचं नाहीये, वासनेच्या फलप्राप्तीसाठी नाही, तर केवळ प्रेमानं कर, जिव्हाळ्यानं कर, प्रीतीनं कर. त्याच्या मुळाशी जिव्हाळा असू दे. विहित कर्म मजसाठी करशील तर पुण्यसामग्री मिळेल तुला. तीर्थाटन, स्नान, संध्या, देवार्चन, वैश्वदैविक कर्म, औपासन, मंत्र जप, अनुष्ठान, तप, ज्ञान, यज्ञ, याग, साधन, नित्यनैमित्तिक सर्व कर्म करताना माझ्या प्राप्तीची कामना तू करत असशील तर फक्त स्वधर्म म्हणून हे कर. हेही जर तू करू शकत नशील तर पुढं कोणतं काम करावं, काय कर्म करावं बरं, हे तुला सांगतो. कर्मयोगानं मला प्राप्त करून घे, अथवा माझी कर्म करून तू मला प्राप्त करून घे. एकूण एकच आहे. माझं ध्यान अभ्यास योगानं कर. माझ्याच आधारानं मोक्ष मार्ग मिळणं म्हणजे नौकेच्या आधारानं समुद्र तरून जाणं आहे. भक्ती योगाच्या आधारानं हा ज्ञानयोग आहे. आणि किंवा त्यासाठी माझ्या खांद्यावर बसून तू उगाच शांतपणे बसून राहा. केवळ प्रेम कर, प्रेम कर आणि प्रेम भक्ती कर. दासत्व मतानं हेच करावं हे अपेक्षित आहे. निश्चयानं माझ्या स्वाधीन हो, प्रेमपूर्वक माझं भजन कर. मग त्याचं हित विहित, मोक्ष, सुख, ज्ञान, त्याचं मत सारं काही ईश्वर पाहून घेईल. तो त्याचा भार वाहील. हा सोपा मार्ग आहे, त्याचा तू स्वीकार कर. कर्म हीच ईश्वर का म्हणू नये बरं, असं तुला वाटत असेल. माझ्या आश्रयाने योग नव्हे दास्यत्व मार्ग पत्करून तू कर्मयोग कर. तुझं कर्तव्य कर आणि त्या कर्तव्याच्या ठाई ईश्वर आहे हा भाव असू दे. कर्म केल्यानंतर मात्र त्या कर्मफलाचा त्याग कर. तुला कर्मयोगाचं कौशल्य मी तुला सांगतो. कर्तृत्व भान, कर्तृत्वाचा अभिमान हा बाळगू नकोस. फळाचा त्याग कर. सर्व विहित कर्म आचरत राहा. आणि असं वासनारहित कर्म केल्यानंतर सत्वशुद्धी आपोआप होईल. मग तुला ज्ञानाचं द्वार आपोआप प्राप्त होईल. केवळ भक्तियोग नाही तर कर्मयोगही कर. पण तिसरी निष्ठा मात्र या ठिकाणी अपेक्षित नाही. कर्म, भक्ती आणि ज्ञान हे त्रिविध वस्तू साधन तुला माझ्या मोक्षाची प्राप्ती करून देईल. बाकी हठयोग अधिक साधन म्हणजे वृथा देहाचं दमन आहे हे मात्र लक्षात ठेव. बंध, मोक्षण, साधन, प्रवृत्ती, निवृत्ती हे शास्त्रद्वारा जाणून घ्यावंच. हे ज्ञान प्राप्त करावंच. पण हे सगळं ज्ञान शाब्दिक ज्ञान, करणी विना, कर्तृत्वाविना फोल आहे हे लक्षात ठेव. स्नान करण्याचा विधी ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. तो विधी नुसता वाचणारा नुसत्या वाचनानं शुद्ध किंवा पवित्र होत नाही, त्याचा देह स्वच्छ होत नाही. तर त्यासाठी प्रत्यक्ष स्नान करावं लागतं. पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य, पीठ, मीठ, कूट सगळं आणून ठेवलंय. संपूर्ण सामग्री समोर मांडली आहे. पण रसिकाची रसना तृप्त होण्यासाठी त्याची पाकसिद्धी करावी लागेल. नुसत्या कडधान्याकडे बघून, नुसत्या फळभाज्या, पालेभाज्यांकडे बघून, स्निग्ध, कटू, गोड, आंबट अशा द्रव्यांकडे बघून तृप्त होईल का माणूस? तर रसना कधीही तृप्त होणार नाही. आणि म्हणून त्याप्रमाणेच अंतरंगामध्ये निष्ठा आणि शाब्दिक क्रिया शून्य ज्ञान हे व्यर्थ आहे. बाह्य रूपापेक्षा अंतरंगातली निष्ठा आणि कृतिशील ज्ञान
या दोन गोष्टी अत्यंतिक महत्वाच्या. पाप वाढवणारा अभ्यास, ज्ञानाचा नुसता फुगवटा डोलारा, ध्यान योगामध्ये विक्षेप आणणाऱ्या गोष्टी आहेत. कर्तृत्व फळ त्यागल्यानंतर, आपलं विहित कर्म आचरल्यानंतर व्यतिरेकान्वये शुद्ध ब्रह्म सर्वसम सन्मात्र निष्कर्म शिवाचं स्वरूप हे तुला प्राप्त होत आहे. फलत्यागानं कर्म केलं की ते पुढे वाढत नाही, बीज करपून जातं आणि त्या क्षणी संसाराचं बंधन तुटतं. भिद्यन्ते हृदय ग्रंथीं छिद्यन्ते सर्व संशयः, भगवद्गीता सांगते. हेच सत्वशुद्धी होणं म्हणजे साधने विण समाधी दशा प्राप्त होण्यासारखं आहे. एक योग कर्माश्रयानं आणि दुसरा माझ्या आश्रयानं जे करतील ते माझे खरे साधक आहेत. कर्म भक्ती ही दोन्ही साधनांसारखीच आहे. कर्म आणि भक्ती ही दोन्ही साधनं सारखीच आहेत. अर्जुना, तू म्हणशील तुला कोणता भक्त प्रिय आहे हे सांग, कारण तू दोन्हीही गोष्टींचं वर्णन करतोयस. निर्गुणाच्या भक्ताचंही वर्णन करतोयस, सगुण भक्ताचंही वर्णन करतोयस. तर माझा भक्ती योगी भक्त मला अतिप्रिय आहे. त्या भक्ताचं लक्षण मी तुला सांगतो, तू ऐक. सर्व भूताप्रती समान दृष्टी, उच्च नीच भेदभाव न मानणारा, आप परभाव ज्याच्या मनामध्ये कदापिही येत नाही, काम क्रोध ज्याच्या ठाई उत्पन्न होत नाही, परद्वेष नाही, ज्याच्या मनामध्ये आपपर भावना नाही, स्वस्तुती नाही आणि त्याचबरोबर स्वतःची स्तुती तर नाही, पण त्याचा द्वेष करणाऱ्यांच्यावरती सुद्धा जो प्रेम करतो, त्यांचा जो द्वेष करत नाही, असा माझा प्रिय भक्त आहे. परमप्रिय, अतिशय मधुर असा बोलणारा, इतरांना दुःख न देणारा, दुःख देणाऱ्याला सुद्धा दुःख न देणारा, सर्वांच्या प्रती करुणाभाव असलेला हा माझा भक्त आहे. स्वतःच्या देहाचा अहंकार नसलेला, अहंता ममता रहित माझ्या प्रेम डोहामध्ये बुडालेला माझा हा भक्त आहे. सुख दुःख समान मानणारा, जाणणारा, दुःख ही सुखच आहे, प्रार्थनाचा भोग स्वीकारणारा, इतरांना पीडा न देणारा, असा माझा क्षमा भाव मनामध्ये असणारा भक्त आहे. इदम न मम या भावनेने शरीर, मन, प्राण, जीव, बुद्धी, इंद्रियगण ज्यानं मला समर्पण केले आहेत, असा क्षमाशील माझा आवडता भक्त आहे. तो आणखी कसा आहे ते सांगतो, तू ऐक. काम कल्पना रहित, तृष्णा शोक विरहित, सतत संतुष्ट असलेला, आनंदी असलेला, कुठलीही अपेक्षा न बाळगणारा, संतृप्त, अपेक्षा रहित असलेला असा हा माझा भक्त आहे. मठ आश्रम उभे करून, शिष्यवर्ग जमा करून, मनामध्ये काही एक इच्छा बाळगून, हे सारं न करणारा, तो केवळ माझं भजन करणारा आणि माझं दास्यत्व पत्करणारा असा दक्ष भक्त आहे. मन संकल्पात्मक पद्धतीनं नियमून, पूर्णपणे निश्चल करून, माझ्या ध्यानी प्रवर्तलेला, माझ्या ठाई निष्ठा ठेवणारा, द्रष्टा, दर्शन आणि दृश्य या त्रिपुटींचा लय करणारा, ज्ञाता, ज्ञानी आणि ज्ञेय या तिन्ही साक्षात्काराचं अनुभूती घेणारा असा हा माझा भक्त आहे. घट आणि मृत्तिका हे जसे वेगळे नाही, पाण्यापासून पाण्याचा तरंग जसा वेगळा नाही, तसा तो माझ्यामध्ये एकरूप होऊन जातोय. परहितासाठी आपला देह झिजवणारा, समष्टीचं कल्याण इच्छिणारा, आनंदाचा समूर्त कल्लोळ असणारा, प्रसन्न चित्त हास्यवदन, शुभवादी, सत्यवादी, प्रियवादी, हितवादी असा माझा हा भक्त आहे. अतिशय शांत, लोकवल्गनेच्या अधीन न जाणारा, भौतिक पदार्थांच्या प्राप्तीमध्ये ज्याला आनंद वाटत नाही, मनामध्ये कपट नाही, स्वार्थ नाही, लाभ अलाभ ज्याला समान आहे,
प्रारब्ध स्वीकारून निश्चलपणे काम करणार. अशा सर्व लक्षणांनी हा संयुक्त असा भक्त आहे. त्याचं अनपेक्षपण सुद्धा मला शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. त्याच्या मार्गामध्ये चिंतामणी जरी त्याला दिसला तरी त्याला स्पर्श न करणारा पवित्र, शुद्ध, दक्ष अशा प्रकारचा हा भक्त, अशी लक्षणं अलंकृत असलेला हा असा माझा भक्त आहे. स्तुती आणि निंदा समान मानणारा, अनिकेत असलेला, भेद भावना दूर सारलेला, माझ्या ठाई मनबुद्धी एकरूप झालेला, माझा आश्रय घेऊन भक्ती करणारा असा हा माझा भक्त आहे. अशा सर्व भक्ती लक्षणांचा उल्लेख दासोपंतांनी केलाय आणि शेवटी मात्र ते असं म्हणतात की प्रीतीशिवाय हे कदापिही शक्य नाही. प्रीती विण हे नटके. आणि म्हणून श्रद्धावंत जे माझे भक्त आहेत ते माझ्यावर प्रेम करतात, जिव्हाळ्यानं भक्ती करतात. आणि असं प्रीतीने ओतप्रोत भरलेला माझा भक्त, निश्चयानं दृढ असलेला माझा भक्त, मज वेगळा नसलेला माझा भक्त, हे आपोआप त्याला सगळं ज्ञान पुढे होतंय. आणि प्रीती आणि निश्चय या संयुक्त द्वैतानं हा माझा भक्त माझ्याशी अद्वैत साधतो. आणि असा भक्त मला प्रिय आहे. अतिशय सुंदर असे भक्तीचे अलंकार त्याने घातलेले आहेत. भूषणावह आभूषण त्याच्या अंगावरती हे भक्तीचे अलंकार आहे. शांत, प्रेमळ, दृढ आणि विरक्त असा एकनिष्ठ भक्त हे अर्जुना. म्हणून हा भक्तियोग करणारा माझा भक्त सर्वश्रेष्ठ भक्त आहे आणि हा दास्यत्वाच्या मार्गाने जाणारा भक्त आहे. म्हणून मी याही पूर्वी जे उल्लेखित केलं ते पुन्हा अधोरेखित करते की दासोपंतांचा संप्रदाय, दासोपंत दक्ष संप्रदाय असा वेळोवेळी सूचित करतायत. दास्यत्वाची भावना त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली आहे आणि मोठ्या प्रेमानं, मोठ्या जिव्हाळ्यानं आपल्या आराध्यावरती, सगुणावरती प्रेम करणारा हा भक्त आहे. केवळ सगुणावरती प्रेम करायला लावणारा भक्त आहे का? तर 12व्या अध्यायापुरतं बघायला गेलं तर दासोपंत अंतरंग आणि बहिरंग या दोन्हीही अंगाने त्या भक्ताची लक्षणं मांडतात. गीतेमध्ये भक्ताची लक्षणं सांगितली आहेत, पण दासोपंत आम्हाला इथं सचेतन करतात, सूचना देतात, जाग करतात. ते काय सांगतायत? त्याचबरोबर भक्ताची लक्षणं तर सांगतायत, पण भक्त असून नाटक, भक्त असण्याचं नाटक करणाऱ्या अशा भक्ताची अवलक्षणं सुद्धा ते आम्हाला इथे सांगतात. हे दासोपंतांचं वेगळेपण आहे. आणि आजच्या घडीला ही गोष्ट आम्ही जाणून घेतली पाहिजे की दासोपंत म्हणतात, आश्रम मठ उभे करून, शिष्यांचा गोतावळा निर्माण करून, गुळाच्या ढेपीला मुंगळे चिटकावे अशी अवस्था निर्माण करून, केवळ काही इच्छेनं, काही गोळा करण्यासाठी, काही प्राप्तीसाठी जर अशा प्रकारची भावना हे लोक निर्माण करत असतील तर समाजामध्ये, तर समाजातल्या लोकांनी सावध होण्याची गरज आहे. आणि बघा, भागवतामध्ये सुद्धा सांगितले, चौका चौकामध्ये देवाची मंदिरं उभी राहतील. कारण लोकांना एवढंच लक्षात आहे की कलियुगामध्ये संकीर्तन, भजन सांगितले, पण हे सांगत असताना सुद्धा त्या प्रत्येक सांगण्यामागची अर्धी बाजू
ज्याला आपण हिडन व्ह्यू म्हणू किंवा झाकलेला किंवा पडद्यामागची बाजू म्हणू, या पडद्यामागच्या बाजूंचा उहापोह दासोपंत या ठिकाणी करतात. अवडंबर करणाऱ्यांच्या वरती विश्वास ठेवू नका. हे कोणीही बोटाला धरून नेण्यासारखं किंवा कोणाचीही गरज नसणारी गोष्ट आहे. प्रत्यक्ष ईश्वराला तुम्ही स्वतः सामोरे जा, तो तुम्हाला मार्ग दाखवेल. पण जर गुरु हवा असेल तर तो भक्तियोग करताना गुरु कसा असावा याचं वेगळं वर्णन दासोपंत ग्रंथराजामध्ये करतात. इथे फक्त सांगड आहे ती भक्ताची आणि ईश्वराची, अर्जुनाची आणि श्रीकृष्णाची. अर्जुनाच्या मनामध्ये उत्पन्न झालेल्या शंका, या शंकांच्या उपशंका दासोपंत उपस्थित करतात आणि आम्हाला गीतेने जर नाण्याची एक बाजू दाखवली असेल तर नाण्याची दुसरी बाजू दासोपंत दाखवतात. यापेक्षा आणखी समर्पक पद्धतीने सांगायचं झालं तर गीता म्हणजे गीतेचे श्लोक म्हणजे उजळलेली दिव्याची बाजू आहे आणि दासोपंतांचं गीतेवरचं निरूपण म्हणजे दिव्याखालच्या अंधारामध्ये नेमकं काय आहे हेही सामान्यांना कळलं पाहिजे. ही भूमिका मला दासोपंतांची जास्त भावते, विलक्षण वाटते. विलभावे असं म्हणतात की दासोपंतांचा गीतार्णव म्हणजे दोऱ्यांची जी गुंतागुंत आहे किंवा दोऱ्याचं रीळ जे आहे ते दोऱ्याचं एक टोक धरून ते रीळ जर उकलून सरळ व्यवस्थित मोकळं केलं तर तो दोरा जसा आपल्या हाती येईल ना, तसा दासोपंतांचा गीतार्णव आणि त्याचा अनुभव. मागचा संपूर्ण अधिक मास आपण घेतला. तीच गोष्ट गळे उतरवण्यासाठी वेगवेगळ्या शैलीनं, वेगवेगळ्या रूपानं, वेगवेगळ्या शब्दांनी दासोपंत आम्हाला या ठिकाणी सांगतात. आणि म्हणून प्रेमळ, दृढ आणि विरक्त अशा भक्ताची अपेक्षा दक्ष संप्रदायातल्या दास मार्गातल्या या भक्ताची श्रीकृष्ण अर्जुनाकडून करतायत आणि त्याला हे सांगतायत सूचकपणे की भक्ती मार्ग जरी करत असलास तरी सुद्धा कर्मयोग आणि ज्ञानयोगाचं अधिष्ठान त्याच्यामध्ये अनुसूत आहे. आणि त्याचबरोबर हे सारं करताना प्रेम भावना ह्या सर्वांच्या ठाई, सर्वांच्या मुळाशी असलीच पाहिजे. त्याशिवाय या संपूर्ण डोलाऱ्याला काहीही अर्थ नाही. शाब्दिक ज्ञानाचा डोलाऱ्याला जसा अर्थ नाही, कृतीवीण तुमच्या माळांना, भगव्या वस्त्रांना जसा अर्थ नाही, तसाच प्रेमाशिवाय भक्ती संकीर्तनाला सुद्धा अर्थ नाही. या संपूर्ण अधिक मासामध्ये केवळ दासोपंतांच्या भक्ती योगावरती आपण थोडंसं चिंतन केलं. खरं म्हणजे चिंतन करायला फार पैस नव्हताच, फार जागा नव्हतीच. अगदी मुंगी शिरावी, मुंगीला शिरायला जागा असावी इतकी सुद्धा शंकेला जागा दासोपंतांनी कुठेच ठेवली नाही. त्यांच्या ओव्यांचं केवळ प्राकृतातलं मराठीकरण मी केलं. बाकी फार चिंतन करण्याची किंवा माझी भूमिका मांडण्याची इथे अर्थात गरज नाही किंवा ते अनाठाई आहे. म्हणून केवळ दासोपंत काय म्हणतात, दासोपंत आम्हाला किती सोपं करून सांगतात आणि दासोपंतांचा वाङ्मयाचा हा जो भाग आहे तो सर्व लोकांच्या पर्यंत पोहोचावा. आजवर गीतेवर कित्येक भाष्य झाली, आजही लोक करतात. पण दासोपंतांनी नेमकं काय भाष्य केलं आहे त्यातला सगळ्यात छोटा अध्याय आणि सोपं भाष्य म्हणून दासोपंतांचा भक्तियोग आपण सर्वांना अधिक मास माझं व्रत म्हणून मी हे खरं तर चिंतन केलं. आपण मला जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले खरोखर मनापासून धन्यवाद. माझे मोक्ष गुरु आनंद स्वामी गोस्वामी, माझे प्रत्यक्ष वडीलच, यांच्या चरणी नतमस्तक होते.
ज्यांच्या कृपा आशीर्वादानं, गुरुबळानं मला काही करण्याची वृत्ती होते, प्रवृत्ती होते, तीच प्रवृत्ती त्यांच्या मस्तकावरती हात सदैव राहावा आणि ही वृत्ती पुन्हा पुन्हा व्हावी यासाठी मी त्यांची नम्र प्रार्थना करते, शिरसाष्टांग दंडवत घालते. माझे मार्गदर्शक आदरणीय तीर्थस्वरूप विद्यासागर पाटणगणकर सर व्यस्त असूनही नित्य नेमानं माझं चिंतन ते ऐकतायत. आणि खरं म्हणजे हा मोठा योगाचा, भाग्य योगाचा भाग आहे की कुठलीही फीस दक्षिणा न घेता आपल्या शिष्यामधले दोष हळूहळू ते काढण्याची जी त्यांची किमया आहे ती किमया आणि कृपा ते माझ्यावरती करतात याचा मला सादर खरोखर मनस्वी आनंद आहे. कारण असा गुरु लाभणं हे केवळ भाग्यात असावं लागतं. मी कुठे चुकले असेल तर ती चूक मोठ्या मनानं, उदार अंतःकरणानं आपण पदरात घ्यावी आणि त्या चुकीची सुधारणा, त्यातल्या दुरुस्त्या, सूचना आपण मला जरूर कराव्यात. या दोन्हीही गुरूंच्या चरणी मी नतमस्तक होते. दत्तप्रभूंच्या चरणी ही सेवा समर्पित करून दासोपंतांच्या चरणी हे भाव शब्द पुष्प समर्पित करते. यानंतर थोड्याच दिवसामध्ये दासोपंतांच्या कृतीवरती, दासोपंतांच्या कृतींचं गायन असेल, त्याच्यावरचं चिंतन असेल, ते केवळ प्रचार आणि प्रसार या हेतूपोटी, या उद्देशापोटी आणि दासोपंतांच्या इतर अनेक पैलूंचं दर्शन, दासोपंतांना लोकांनी पाहावं म्हणून, वेगवेगळ्या अंगांनी पाहावं म्हणून, दासोपंत भक्तांसाठी हे पुढे घेऊन येईनच. त्या वेळी सूचना आपल्याला निवेदन मी तसं करेनच. आपण आजवर जे मला प्रेम दिलं त्या प्रेमापोटी मी आपली सदैव ऋणी राहीन. असंच भरभरून प्रेम असू द्या. आपणा सर्वांना साष्टांग दंडवत घालते आणि आज ही सेवा समाप्त करते. आपण लवकरच भेटूया वेगळे विषय घेऊन, वेगळ्या दासोपंतांच्या पैलूंना दर्शन घेण्यासाठी आणि देण्यासाठी. धन्यवाद. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय